जलगांव के चोपड़ा में आदिवासी विद्यार्थियों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर बड़ा मोर्चा निकाला। महाराष्ट्र सरकार की ओर से 5 अगस्त को जारी किए गए जीआर को आदिवासी विद्यार्थियों के मूलभूत अधिकारों के खिलाफ बताते हुए इसे तत्काल रद्द करने की मांग की गई। शासकीय विश्राम गृह से तहसील कार्यालय तक निकाले गए इस मोर्चे में बड़ी संख्या में आदिवासी छात्र छात्राएं शामिल हुए और सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। आंदोलन के दौरान आदिवासी मंत्री के इस्तीफे की मांग भी उठाई गई। इसके साथ ही सर्पदंश के कारण जान गंवाने वाले और घायल विद्यार्थियों को तत्काल आर्थिक मदद देने की मांग की गई। विद्यार्थियों ने सरकार से उनकी मांगों पर गंभीरता से विचार करते हुए जल्द सकारात्मक फैसला लेने की मांग की। जो तुमचा मोर्चा आहे तो कशा संदर्भात आहे? आजचा जो मोर्चा आहे हा 5 ऑगस्ट 2026 रोजी जो जीआर आला होता वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर त्यांचे मूलभूत हक्क आणि शिक्षणात वयाची अट लागली होती, तर हा जो काळा जीआर आहे या जीआर विरोधात आम्ही हा मोर्चा करत आहोत। आमच्या यात प्रमुख 4 मागण्या आहेत की बा जो 5 ऑगस्ट जो जीआर होता तो पूर्णपणे रद्द करायला हवा आणि या म्हणजे आमची जी वसतिगृह आहे नवीन आणि जुने अशा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नवीन प्रशासकीय इमारत हवी। आणि तिसरा मुद्दा, गडचिरोली जी घटना घडली आमच्या बंधू भगिनींवर सर्पदोषाने मृत्यू झाला, मग याची नैतिक जबाबदारी घेऊन आदिवासी विकास मंत्री साहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून 50 लाख रुपये मृत्यू झालेल्या भगिनींना कुटुंबियांना आणि जे जखमी झाले होते त्यांना 10 लाख प्रत्येक द्यायला हवा। आणि चौथी आमची मागणी अशी की तालुका स्तरावर पंडित दीनदयाल योजना लागू करावी, कारण की आमचे पहिलेच कुठेतरी मागासलेल्या भागातून येत असतात आणि त्यांना वसतिगृहाची सुविधा न मिळणे मग त्यांच्या स्वप्नावर कुठेतरी द्वेष येतो, बाधा निर्माण होते, मग स्वखर्चाने ते करू शकत नाही। मग तालुका स्तरावर आमची एक ही मागणी आहे की तालुका स्तरावर पंडित दीनदयाल उपाध्याय योजना चालू करावी।